हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण आपल्या चॅनलवरती ना भेंडीची भजी बनवणार आहोत। आणि हे जे आपण नॉर्मल भेंडीची भजी बनवतो ना त्याप्रमाणे अगदीच नसणार आहेत, खूप वेगळ्या पद्धतीने हे भजी आपण बनवणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात आणि हे आगळे वेगळे असे भेंडीची भजी कशी बनतात ना ते पाहूयात। आता ना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भेंडी घ्यायची आहेत। अगदी छान अशी ही भेंडी आपण धुवून घेतलेली आहे। आता ना या भेंड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात अगदी फुलाप्रमाणे। आता इथे ना आपण एक भेंडी घेतलेली आहे, इथं वरचं टोक आपण काढून टाकूयात। असं ना इथपर्यंतच आपण ही भेंडी कट करून घेतली आहे। अशा पद्धतीने ना अगदी फुलाप्रमाणे ही भेंडी आपण कट करून घेतली आहे। असे ना 4-5 कट लावायचे भेंडीला, मग ते अशी फुलाप्रमाणे कट होते। आणि हा खालचा भाग आहे ना असाच राहून द्यायचा, हा आपल्याला कट करून घ्यायचा नाही। अशा पद्धतीने आता बाकीच्या भेंड्या आपण कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या भेंड्या ना आपण मस्त अशा फुलाप्रमाणे कट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या भेंडीसाठी ना आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। भेंडी मावेल ना अशा आकाराची प्लेट आपल्याला इथे घ्यायची आहे। आता आपल्याकडे मोठ्या मोठ्या भेंड्या आहेत त्याच्यामुळे आपण ही मोठी प्लेट घेतलेली आहे। आता ना आपण यामध्ये बेसन टाकून घेऊयात। जितकं बेसन भेंडीला गरजेचं आहे ना तेवढं बेसन आपण इथे टाकलेलं आहे, साधारणतः 2 छोट्या वाट्या इतकं। आता यामध्ये ना आपल्याला हळद टाकायची आहे, लाल तिखट टाकायचंय, मस्त असं 2 चमचे लाल तिखट टाकते मी इथे। इथे ना चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। आता ना पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता आपण ना अगदी पातळ असं बेसनाचं बॅटर तयार केलेलं आहे। आता यामध्ये ना अगदी चिमूटभर इतका सोडा टाकायचा। सोडा एकदम ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतो, पण ना भजी असे मस्त फ्लफी होतात त्याच्यामुळे। एकदा सोडा छान असा मिक्स करून घेऊया पिठामध्ये। आणि आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता इथे एक एक भेंडी आपल्याला घ्यायची आहे आणि ती ना बॅटर मध्ये डिप करायची आहे। अशा पद्धतीने ना भेंडी पसरवून आपल्याला ती बॅटर मध्ये डिप करायची आहे। एक 2 भेंड्या आपण इथे बॅटर मध्ये डिप करून घेऊयात। मस्त अशी फुलासारखी दिसते भेंडी दिसताना। मस्त अशी आलटून पलटून ही भेंडी आपण फ्राय करून घेतलेली आहे। आता हिला आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। मस्त अशी सर्विंग प्लेट वरती आपण ही भेंडी काढून घेतलेली आहे आणि ना टिश्यू पेपर वरती काढले, जेणेकरून जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ना ते सुद्धा निघून जाईल। अशा पद्धतीने आता सगळ्या भेंड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात।
इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि आगळे वेगळे असे हे भेंडीचे भजे बनवून तयार आहे। तुम्ही ना ह्याला भेंडी फूल म्हणू शकता, भेंडीचे भजी म्हणू शकता, काही नाव देऊ शकता, कारण दिसायला अगदी फुलाप्रमाणे मस्त असे झालेले आहेत। आता ना ह्या मस्त अशा भेंडीच्या फुलाची आपण एक पाकळी तोडूयात आणि टेस्ट करून बघूयात की हे कसे झालेत टेस्टला। मी ना सोबत टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तुम्ही ना पुदिन्याची चटणी वगैरे सुद्धा घेऊ शकता। खायला एकदम छान लागतात, भजी सारखेच लागतात, दिसायला एकदम छान दिसतात। मुलं जर भेंडी वगैरे खात नसतील ना तर असं थोडंसं अट्रॅक्टिव्ह पद्धतीने मुलांना भेंडीची भजी बनवून द्या, मुलं खूप आवडीने भेंडी खातील। कधी कधी काय होतं, एखादा पदार्थ आपल्याला आवडत नसेल आणि तो जर ना दुसऱ्या वेने प्रेझेंट करून दिला ना तर खायला अगदी छान लागतं। अगदी ह्या भेंडीच्या भजीचं तसेच आहे, लागायला हे भजी सारखेच आहेत पण ते दिसायला इतके छान दिसतात ना की असं वाटतं की कोणता वेगळा पदार्थ बनवलाय। खूप म्हणजे जितक्या सोप्या पद्धतीने बनतील ना तितक्या सोप्या पद्धतीने हे भेंडीचे भजी आपण बनवलेले आहेत, अगदी छान लागतात खायला। गरमागरमच हे भजी खा, टोमॅटो सॉस सोबत मुलांना खायला द्या, मुलं पण अगदी आवडीने खातील। छोटीशी अशी रेसिपी आहे, कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।